मोठी बातमी समोर येते। अमरावती कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। कारागृह प्रशासनाचा कैद्यावर अंकुश नसल्याची आता चर्चा होते। यापूर्वीही कारागृहात कैद्यांजवळ मोबाईल फोन हे सापडलेले होते। अमरावती मधून ही बातमी आपण पाहतोय। अमरावतीतील कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। कारागृह प्रशासनाच्या आता कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। या प्रशासनाचा कैद्यांवर अंकुश नसल्याची आता चर्चा होत आहे। यापूर्वीही कारागृहात कैद्यांजवळ मोबाईल फोन हे सापडलेले होते। मात्र आता या ठिकाणी या कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्यानंतर कारागृहातील प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। प्रशासनाचा कैद्यांवर अंकुश नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। अमरावतीतील कारागृहातील आपण ही बातमी पाहतोय। या कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान अशी हाणामारी झालेली आहे। त्यामुळे आता कारागृह प्रशासन याकडे कशा प्रकारे बघतं, काय कारवाई करतं याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र ही हाणामारी झाल्यानंतर आता प्रशासनाच्या कारभारावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। कारागृहातील प्रशासन जे आहे त्यांचं कैद्यांकडे दुर्लक्ष होतंय। कैद्यांवर अंकुश नसल्याची आता चर्चा रंगू लागलेली आहे। यापूर्वी सुद्धा कारागृहात कैद्यांजवळ मोबाईल फोन सापडले होते। त्यामुळे आता कारागृहातील प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। त्यांच्या अधिकाऱ्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। आता यावर या हाणामारीनंतर आता कारागृहातील प्रशासन काय कारवाई करतं याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। या ठिकाणी कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आता काय कारवाई केली जाणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, त्यामुळे आता कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। कैद्यावर अंकुश नसल्याची चर्चा आता सुरू आहे। कारागृहातच आता अशा घटना घडत असतील तर मग कैद्यांवरती पोलीस प्रशासनाचा, कारागृहातील प्रशासनाचा वचक नाही अशी चर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।